नको. संकासूर का असतो? हट्टे आशीर्वाद बेटा लंकेतला आशीर्वाद. आणि संकासूरचं अशी एक कथा आहे की आमच्या गावचे जे ग्रामस्थ म्हणून जे चायनाला म्हणजे चीनला काही कामानिमित्त गेले होते आणि ते त्यावेळेला तिकडे ते हरवले होते आणि तिकडे त्या बांबूच्या शरण कसे शोधले जातात हे आलो रेडी आणि जातो आता बांधकोटला. हे असे कपडे घातले आणि बॅग सोबत घेतला. रात्री येतील की नाही ते माहिती नाही. काय बाबा यायचं का नाही रात्री कपडे? बघूया आता मॉलवर. तिकडे मॉलवर डिपेंड लग्न बोलतो. जर तिकडे मॉल चांगला असेल तर तिकडे स्टे करून रूम घेऊन, नाहीतर तिथे आहे याचं कोणाच्या ओळखीचं. आणि आपली बाईक आई लंकेश इथे ना गावात आहे. सर्वांच्या घरात घुसतो. काकी 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 फुल गावची ओळख आहे लंकेशची. बाग मांड्यावर आम्ही जेटी पकडले आणि फर्स्ट टाइम आपली जी गाडी आहे ह्या बोटवर आलाय आणि बाग मांड्यावर जातो मी बाणकोट जेटीवर. आता कोणता? वेस्वी. हा बाणकोट. हा इथे व्ह्यू आहे लंकेचं गाव तिकडे कुठं तर त्या कोपऱ्यात. बॅग वगैरे आम्ही ठेवल्या आता आणि फक्त सॉक्स घातले. सॉक्स असं म्हणणं आहे की इकडे शंकासुरासोबत जो फिरत असेल त्यांना पालखीसोबत जो फिरत असेल अनवाणी पायाने जातात. म्हणून आता मी ही चप्पल काढल्यात आणि मलाही लंकेसोबत अनवाणी पायाने चालायचं. म्हणून आता हे अनवाणी पाय. आता जरा मजा येणार आहे पालखीसोबत. फर्स्ट टाइम असा हा माझा एक्सपिरियन्स आहे. अंबावणे गावातले माझ्यासोबत आहेत सुनील बांद्रे, भगवान धामणे हे पालखीचे प्रमुख सुद्धा आहेत. हे आपल्याला थोडी अंबावणे गावाची पालखीची संकासूर का असतो, शरण कसे शोधले जातात हे प्रमुख आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत. गावची पालखीचा महिमा असा आहे की ही पालखी 100 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे पालखीला. कधी म्हणजे ज्या मला वाटतं ज्यावेळेला हे गाव वसलं असेल त्यावेळेला ही पालखी तिथूनच पालखी सुरू झाली असेल. कारण की या बाणकोट बागमांडला वाल्मिकी नगर इकडे ही पालखी साधारण 75-80 वर्षापासून ही पालखी इकडे या शहरामध्ये येते. आणि या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की या पालखीमध्ये आई जाखुदा रवळनाथ कालका अशा मूर्ती आहेत. आणि खरं तर या सुरुवातीला आईच्या जाखमतेच्या 2 मूर्ती आहेत आणि कालकाच्या 2 आणि एक रवळनाथ म्हणजे संकासूर. काय बोलतो रे? लंकेशच्या गावाची पालखी भेटली आपल्याला. आपण त्यात दर्शन करून घेऊया. करून घे. पाया पडायला भेटलं. फायनली पालखी निघाली एका घरातून दुसऱ्याच्या घरात. पालखी असते लंकेच्या गावातली. आणि संकासूरचं अशी एक कथा आहे की आमच्या गावचे जे ग्रामस्थ म्हणून जे चायनाला म्हणजे चीनला काही कामानिमित्त गेले होते आणि ते त्यावेळेला तिकडे ते हरवले होते आणि तिकडे त्या बांबूच्या बेटामध्ये वगैरे त्यांच्यावरती एक
वेगळा प्रसंग आला होता, जीवघेणा प्रसंग आला होता आणि त्या प्रसंगातून वाचवण्यासाठी त्यांनी देवाचा दावा केला, संकासूरचा दावा केला. जर तुम्ही मला ह्याच्यातून तुम्ही वाचवलं तर मी तुझं साथ चढवीन म्हणून. तर तो संकासूरचा जो साज म्हणजे काय, ते हे दाढी वगैरे काळे कपडे वगैरे आहेत, तो त्याला साज म्हणतात. तो त्याला साज चढवला की तो संकासूर. संकासुरा काही लोक म्हणतात संकासूर हा राक्षसाचा अवतार आहे, पण नाही. आमच्याकडे संकासूर हा रवळनाथाचा अवतार आम्ही मानतो. कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकण्यात येतं की संकासूर हा राक्षस आहे म्हणजे संरक्षक आहे देवींचा वगैरे. असू शकतं काही ठिकाणी, त्याच्यावरती काय आम्हाला वाद किंवा काय असं हे नाही, प्रत्येकाची ऐकली. पण आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही हा रवळनाथाचाच अवतार मानतो आणि त्याची अगदी भक्तिभावाने सेवा करतो. तुम्ही जर बघित असाल तर त्याचे खंडा, नारळ आणि ओटी वगैरे एवढेच काय, तर पैशाच्या माळात सुद्धा आता सध्या नवीन जनरेशनमध्ये लोक चालू केल्या जातात. एवढे त्याची प्रसिद्ध आहे. आणि पालखीबरोबर मेन जे मुख्य आकर्षण आहे ते संकासूरच या पालखीचं. कारण की जी लोक बघा या संकासूरलाच बघतात. बऱ्याच पालख्यांचे संकासूर आहेत, नाही, पण या आमच्या आंबवणेगावच्या पालखीचं संकासूरचं वैशिष्ट्य हा संकासूर संपूर्ण वेगळ्या स्वरूपाचा आहे. लंकेश खाणार आहे मार आज. हट्टे आशीर्वाद बेटा लंकेशला, आशीर्वाद. लंकेशला आशीर्वाद भेटला तुला, आशीर्वाद. काढतो ना, जा ना, फोटो येईल बाबा. ते फुल लंकेच्या गावातली पब्लिक आहे आणि फुल लंकेचं गाव आहे. याची माणसं जी गोड आहेत ना यार, खूप छान बोलतात यार. हे बघा, हे घुंगरूची पद्धत आहेत आणि जो पण भेटतो तो विचारतात की किती सबस्क्रायबर आहेत, किती फॉलोअर्स आहेत, आणि डायरेक्ट ते बोलतात की वा इथे आलाय म्हणजे इथं तुमचा नमस्कार करा, आशीर्वाद घ्या, तुमचं डबल होणार. खूप छान माणसं, खूप गोड माणसं इथली. होता मिलन दोघांचे. तिघांचे मिलन होत चाललंय. फुल ऑन पॉवरफुल. आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहतो तो. लहान मुलांबरोबर वडिलकीच्या नात्यानं, मित्रांबरोबर मित्राच्या नात्याने राहतो. आणि जर असे कोण वात्रट त्यांच्याकडे तो त्याच भावनेने वागतो. म्हणजे फटका मारत असेल तर तो माराही करतो. त्याचे घुंगूर ओढणं ही प्रत्येकाची इच्छा असते. अगदी लहान मुलांपासून महिला मंडळामध्ये म्हणा, मुली म्हणा, काही म्हणा, की संकासूरच्या घुंगराला हात लावणं म्हणजे आपल्याला काहीतरी पुण्य पाहायला लागलं. एक प्रत्येकाची इच्छा असते की या संकासूरच्या घुंगराला हात लावणं. आणि त्यांच्या मागे एक प्रेम भावना असते की कदाचित त्या लोकांची अशी भावना असेल की तो आशीर्वाद असेल की आपल्याला संकासूरचा आशीर्वाद मिळाला. आणि संकासूरचा खोड्या वगैरे काढण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आमच्या इकडे काय आमची मुलंच असतात ती, ते संकासूरचा पेहराव करतात, पाठलाग करतात. आजकालचे जे पोरं एकदम त्याची धावणपट्टी करतात. पालखी एका ठिकाणी शरण शोधते आणि इकडे सर्व मुलं जे आहेत ते संकासूरची मजा घेत आहेत. हे बघा, फुल ऑन मजा चालू इकडे, फुल ऑन मजा संकासूरची. बघा, पॉवरफुल आहे. कधी कोला मारे सांगता येत नाहीये. एक फटका मारलाय चांगला जोरात. चला चला संकासूर बनलाय तो आहे लंकेश.
नको. हा आपला संकासूर आहे म्हणून मारतो आपल्याला. म्हणून मारला. संकासूर काय, पण आता गोमू जे आहे आता मला तुमच्याकडून माहिती पडलं, फक्त बघितलंय, पण त्यांना काय म्हणतात ते कोण आहेत कोणाच काही माहिती नव्हती. आणि ह्या तुम्ही सांगितलं जरी अवतार नसला तरी तो देवीचा एक पार्ट असा, म्हणजे कारण की आपला जर नसेल तर तो पूर्ण होत नाही सर्कल. बरोबर. तर जर गोमू नसेल तर निव्वळ संकासूर एकाकी पडतो. पण बघा तुम्ही आरती घेताना एकटा कधी कोण घेणार नाही. जेव्हा आपण एखाद्या घरी पूजेला जातो तेव्हा ते जोडीच पाहिजे. म्हणजे जरा आपण बघाल तर ते प्रकारचं ते देवीचंच नाही, ते बाया वगैरे हा प्रकार असतो ना, त्याच्यात तो प्रकार असतो. आता महिमा म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की काही गावामध्ये त्याला काल्या म्हणतात, काही गावामध्ये त्याला संकासूर म्हणतात, काही गावामध्ये त्याला हगरी असं म्हणतात. ज्यांची ज्यांची इच्छा होते त्याप्रमाणे त्याला आवाज देतात. मग त्या आवाजाप्रमाणे तिकडे त्या गावामध्ये जातो, तिकडे त्यांची जी प्रसिद्धी असते. आपण तिथं जाऊन त्याला संकासूर म्हटलं तर त्यांच्या लक्षात येत नाही, हगरी म्हटलं की त्यांच्या लक्षात येतं. काही ठिकाणी संकासूर म्हणतात, काल्या म्हणतात. अशा पद्धतीची ही त्याची नावं आहेत. नावं पण तर त्या नावारूपाने ते लोक चालतात. आम्ही इकडं आमच्या तिकडे गावी जिथे जी स्थान आहे त्या स्थानावर आम्ही त्याला संकासूरच म्हणतो. आम्ही त्याला आमचं दैवत समजतो. आम्ही त्याला सर्वांनी म्हणजे एकजुटीने आम्ही असतो, त्याच्यासोबत लढत असतो, खेळत असतो, बागडत असतो. आणि त्याप्रमाणे या पालखीसोबत आम्ही जात असतो आणि आमचा शिमगा आम्ही साजरा करतो. आणि मला एक विचारत होतं, ते आपण जे शरण जे काल काढत होते ते नारळ असं गावातले लोक लपून ठेवतात की कसं, कोण ठेवतात ते? ते शरणाची एक अशी पद्धत आहे. शरण दोन प्रकार. आणि शरण म्हणजे काय? हा ते सांगतो. शरण ही दोन प्रकारचे असतात. म्हणजे कसं एक नवस असतं आणि एक सोख शैली, म्हणजे आवडीने घातलेलं शरण. नवस असं असतं की एखादी सपोज माझ्यावरती काही एखादा प्रसंग असेल तर मी देवीला नवस बोलतो की माझं असं हे संकट आहे ते दूर कर, मी तुला पुढल्या वर्षी म्हणजे आदल्या वर्षी बोलायचं असतं ते, पुढल्या वर्षी तुला मी शरण घालीन, तुला माझ्या अंगणामध्ये खेळवेन तुला. म्हणजे एक प्रकारची ती देवाची सुद्धा परीक्षा घेतली जाते की नवस करताना सुद्धा. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे कसं अक्षता म्हणजे तांदूळ असतात, विभूती असते आणि एक फूल असतो, त्याला आम्ही फुलच म्हणतो, खूण म्हणतात. ती आम्ही ज्याला हवी असेल त्याला देतात आणि त्याला सांगतो की ते जाऊन तो कुठल्याही म्हणजे अशा कुठल्याही स्थानी तू पुरतो जिथे पालखी अशी फिरू शकते. अशा ठिकाणी नारळ श्रीफळ घेतला जातो आणि तो पुरला जातो. आणि ते आमच्यापैकी कोणालाही माहिती नसतं. अच्छा, मग ते कधी असं शिमगा यायच्या आधी लपवतात ते लोक की त्यांच्या गावी येणार. अच्छा, गावी यायच्या अशी आधी? आहे की त्याच्या घरून पालखीने ओटी घेतली की त्याने ती खूण घ्यायची असते. पण आता सध्या काय चाललंय की आपल्याला वेळेअभावी आपण अगोदर पण खूण देतो. अच्छा, ते आणि शक्यतो ते रात्री घेतात ती खूण आणि रात्रीची लपवतात जेणेकरून कोणीही बघायला नको. अच्छा. ते शरण लपवताना आपण कुठे लपवतो लपवणार आणि त्याचे काही कोण मित्रमंडळी असेल त्यांनाच माहिती असतं. आपल्याला आमच्यापैकी कोणाला माहिती नसतं. आणि मग आम्ही ते डोळसणीच्या तालावरती आमचा एक एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवातून आमचे जे नाचवणारे खेळी मंडळी असतील त्यांच्या त्या खांद्यावरती ती पालखी असते, त्याला एक कळत का होईना संकेत मिळतो की त्या संकेतानुसार आणि एकामेकाच्या अनुभवावरून आम्ही ती आता ते देवीचाच महिमा म्हणत आहे. आपण किती पुरुषार्थ्या मांडल्या की आम्ही काढतो पण नाही, कारण की ती नेणारी त्या मार्ग दाखवण्याची देवीच असतं. देवीचं त्या मार्गाने ती तशी मार्ग दाखवते तशी आम्ही ते एकदम आमच्या प्रोत्साहामध्ये एक प्रकारे ते आमच्या अंगात येतं प्रत्येकाच्या, असं म्हणायला हरकत नाही. कारण की आपण आपलं भान राहत नाही, आपण आपल्याला शरण काढत नाही. शरण बघितलं असते छोटी छोटी मुलं आहेत, पालखी एवढी जड आहे की तुम्ही खांद्यावर घेतलात तर दुसऱ्या दिवशी म्हणाल नको डॉक्टरकडे जावं. तुम्ही बघितलं त्याचं लंकेचं कांदा पण सुजलं आहे पूर्ण. ही लंकेश वगैरे जी मंडळी आहे ना ते आता ही तरुण पोरं म्हणजे यांचे आजोबा सुद्धा याच पद्धतीची पालखी फिरवायची. लंकेशचे आजोबा आहेत ना तीच स्टाईल त्यांनी घेतली ती. कारण की आपला संदीप आहे आमचा, आणि की ही नवीन पोरं आहेत ना जबरदस्त. आता भगवान दामले जेव्हा आम्ही तरुण होतो बरोबर, शरण बघायला लोक यायचे की स्टाईल म्हणजे कशी आपण कशी मारतो आणि ते पालखी सोडून द्यायची. जसे यांच्या आजोबा शरण काढल्यानंतर पालखी सोडून देऊन मुद्दाम 3-4 अशा उलट्या वळण आणि लोक टाळ्या मारायचे त्यांना. म्हणजे ते एक प्रकारची एकेकाची स्टाईल होती आणि अशा पद्धतीने आम्ही ते शरण काढतो. ते नवसाचा 5 वाजलेत
आणि आता इथे जे आम्ही पालखीसाठी आलो होतो शिमगासाठी, आता शरणं चालू होणार आहे शरणं काढण्यासाठी. तर आता मजा येणार आहे. तर म्हटलं म्हणून मला गोप्रो कधी चार्जला लावला होता, जाऊन तो आता गोप्रो काढूयात. हा जा ना. तर जातो त्या दिवशी शूट करत आपण चांगल्याच प्रकारे. शरणा चालू झालेत फायनली, आता शरणा काढणार आहेत असं वाटतंय. बघूयात आता यांना कुठे भेटते काय भेटते ते. चला लंकेशने घेतलं आता. सांगितलं बाजूला फुल ऑन पॉवर फुल नाही करा लागलेत. हा आहे कोकणचा जलसा. अजूनपर्यंत एक पण शरण भेटला नाहीये. आता कधीपर्यंत भेटतोय, कुठे भेटतोय हे आपल्याला लवकरच समजेल. आणि इथे फुल ऑन जोशात चाललाय, फुल ऑन धमाल. आणि गावकरी पब्लिक बघत झाला तुम्ही, फुल ऑन मंडळी इकडे फुल भरला इकडे आता. अजूनपर्यंत एकही भेटला नाहीये. पहिला शरण भेटला इथे. हे बघा इथे पहिला शरण भेटलाय. बरोबर शोधून काढलाय. छान छान प्रकारे शोधलाय. हे बघा आणि या ठिकाणी बरोबर शोधलाय. चला आता शरण देण्यात येणार आहेत. नैवेद्य ते शरण भेटला गेलं, कारण नारळ फुटला गेलाय आणि हे आईला दाखवलं पहिलं. शरण भेटला असल्यामुळे हे पालखी नाचवली जाते आता. आणि फुल ऑन म्हणजे की इथली जी पॉवर आहे आणि इथली जी एन्जॉयमेंट आहे ती कोणी मॅच करू शकणार नाहीये. आणि हे बघा नाचवलं गेले पालखी आणि त्यासोबत ह्या पब्लिकची जोडलोच बघा. हे बघा पब्लिक, बघा पब्लिक फुल धमाल करतात. आणि हे बघा जे ज्यांची शरण भेटली घरातली पब्लिक आहे ती. कोणी नव्हतं, म्हणजे असं संध्याकाळ झाली, शरणा काळात चालू झाली, त्यानुसार जी पब्लिक आहे
पब्लिकचा क्रेज आहे इथे. आता 3 शरण भेटले आतापर्यंत आणि अजूनपर्यंत 4था शरण शोधायचं मागे लागले. पालखी शोधते. 10 शरण आहेत असं मला बोलले. आता कन्फर्म नाही आहे 10 आहे की किती आहेत ते, पण समजेल आता आपल्याला किती आहेत ते एक्झॅक्टली. फायनली 11:15 वाजलेत आणि आम्ही हा छोटासा AC रूम घेतला होता. काय किती महाग आहे माहिती नाही. लगेचने पैसे भरलेत. पूर्ण दिवस जे धमाल केलाय, पूर्ण दिवस ते विदाऊट चप्पल मी चाललोय आणि त्या शिम जे पालखी नाचवतात त्यामुळे शरण काढतात. एवढं पॉवरफुल आणि एवढी मजा ना, गावातली पब्लिक एवढी धमाल करते ना, खूप मजा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां आणि थँक्यू तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. काढून आप सर्व फोटो.